एका गाण्याची गोष्ट. हे कवी लोक तर कल्पक असतातच, वादच नाही. आणि म्युझिक लावणारेही तेवढेच पट्टीचे असतात. पण आधी म्युझिक देऊन मग शब्द लावणं जरासं कठीणच असतं. आणि ते ह्या प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर मराठीचे जगदीश खेबुडकर, कोणाला माहिती नाही तो जगदीश खेबुडकर, आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे. त्यांनी कशी या गाण्याला चाल लावली हे अगदी ऐकण्यासारखं आहे. ऐकाच तुम्ही. धुंदी कळ्यांना. हा प्रकार अति चांगला आहे. आणि दोन्ही स्वतंत्र 100% वेगळे जॉब्स आहेत. ते म्हणजे गाणं लिहिणं स्वतंत्र 100% जॉब आहे आणि म्युझिक त्याच्यावरती संगीताचा साज 100% स्वतंत्र जॉब आहे. पण हिंदीमध्ये जो प्रकार प्रामुख्यानं आता सुरू आहे तसा पूर्वी सुरू होता. आणि मग मला एका चित्रपटासाठी बोलवण्यात आलं. धाकटी बहीण नावाचा चित्रपट, 6 गाणी आहेत, तुम्ही पटकन या आणि चटकन गाणी लिहून निघून जा. आम्ही गेलो म्हणजे इथे आलो, मुंबईत आलो, कोल्हापूरहून. आम्हाला सांगितलं एक गुन्हेगार, त्यातला नायक गुन्हेगार असतो आणि त्याला सुधारण्यासाठी एक नायिका प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. तो चांगला वागायला लागतो. चांगला वागायला लागल्यानंतर तिला जो आनंद होतो त्या आनंदाच्या भरात ती गाणं गायला सुरुवात करते. हे आम्हाला ड्युएट लव्ह सॉन्ग पाहिजे. तो सुधारला हे तिच्या गाण्यातून आलं पाहिजे. काल तो गुन्हेगार होता, काल त्याची अवस्था काय होती, आज काय आहे आणि तिला नेमका आनंद किती झालाय ती शब्दात मांडते. द्वंद्व गीत, ड्युएट लव्ह सॉन्ग पाहिजे. म्हटलं आणखीन जरा सिच्युएशन काय नाही. म्हणजे हा पडदा, पडद्याच्या एका बाजूनी बांगड्यांचा हात येतो. बांगड्या मीन्स काकणं. पूर्वीच्या पुरी घालत होत्या बांगड्या, त्यावेळीची गोष्ट आहे ती. एका बाजूनी बांगड्यांचा हात, एका बाजूनी घड्याळाचा हात, दोन्ही हातांची मिठी बसते. हात हालायला लागतात. कॅमेरा पायावर जातो, पाय पळायला लागतात. पाय पळतात, पुन्हा कॅमेरावरती चेहऱ्यावर जातो, म्युझिक सुरू होतं आणि गाणं सुरू होतं. ते तुम्ही लिहायचं आहे. मला अजून हे कळलं नाही की हे नायक नायिका हिरो हिरोईन हव्या त्या वेळेला किंवा नको त्या वेळेला हातात हात का घालतात. तो हलवतात का, हलवतात माळामाळानं पळतात का, पळतात ते पळतात, गाणं म्हणूनच पळतात. आणि ते गाणं आम्हाला न